तुला हवे चहाची पात. आपण आपल्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही. त्याच्यामुळे इतकी भाजी निघाली आणि ही गोंड्याची फुलं काढ. आलात फिरून आलात? कुठे गेलेला? घरात बसा. दादा पण तिथे बाहेर गेलाय. तुला हवे चहाची पात? ठीक आहे जर इतका हा शेरू लबाड आहे ना. तो डबा बघा. डबा नाही ड्रम. हा सगळा उलटा सुलटा करून टाकला. तो आता झालाय अर्धा. ते वाघ्याला सोडलंय ना, मग त्याला राग येतो. स्वतः मगाशी जाऊन फिरून आला तेव्हा रे. हा लबाड शेरूने मग ड्रम बिम सगळा उलटा करून टाकला. कशाला? बेडला नाही पण तो थोडा आता ऊन आला की तो नाही वर बसणार, मग खाली बसेल. जाम मस्ती करतो, हैराण करतो लबाड. ही बघा आता चहाची पात घेतली, जरा चहा बनवते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज ना मी थोडीशी जरा उशिरा उठलेली आहे. 7 वाजता उठले, त्याच्यामुळे सगळं जरा लेट झालं. झाडलोट करून झालेली आहे, फक्त हॉल बाकी आहे. कुणाला आत्ता उठलं ना. चहाची पात घ्यायला आले होते, जरा चहा बनवते. कोरा चहा माझ्या आवडीचा. आज असा विचार केला की माझ्या आवडीचं सगळं बनवायचं, जेवण वगैरे सगळं. बघू आता, काय अजून काय ठरवलं नाही आहे. सगळ्यात आधी त्या चहा बनवून घेते कोरा आणि मग बाकीचं करायचं काम सुरुवात. बागेतलं मग सकाळी करून घेतलं. थोडंसं पाणी सगळं रिकामी करून ठेवलं, कारण पाण्याचा टँकर येईल ना, त्याच्यामुळे सगळं भरून ठेवलं होतं तेवढं सगळं. आणि थोडंसं झाडांना पण पाणी घातलं. मी सकाळी उठल्या ते काम करून घेतलं. आजचं वातावरण तुम्हाला सांगते, ढगाळ वातावरण. म्हणजे पाऊस पडतोय काय असं सगळं वातावरण झालं होतं. आत्ता असं ऊन यायला सुरुवात झालेली हलका हलका. हे बघा तुम्हाला दाखवते. आता एकदम ढगाळ वातावरण होतं. चला कोरा चहा बनवूया, मस्त लिंबाचा चहा. मला आवडतो कोरा चहा, पण ते कुणाला बाबांना दुधाचा चहा आवडतो ना, त्याच्यामुळे फारसा असा बनवला जातच नाही बनवलेला. त्याच्यामुळे काही तर ते नसलं ना, काय मी बनवून पिते कोरा चहा. त्यांना दुधाच लागतं. तर सकाळी कुणालच्या बाबांचा फोन आलेला, काहीतरी 6:30च्या दरम्यान फोन आलेला की ते मुंबईला पोचले व्यवस्थित. कुणाला ते हे कर ना, दर्या बंद कर. सूर्याची किरणं बघा डायरेक्ट गॅसवरती आलेली आहेत. चला थोडंसं जास्त बनवते, म्हणजे 2 ते 3 कप बनवते. थोडा थोडा प्यायचा. गवती चहा, गवताची पात, चहाची पात, साखर, बस. आणि थोडीशी फक्त चहापत्ती, बस. चांगली अशी उकळी येऊ दे. चहा पियायला सुद्धा मिळत नाही. पाण्याची गाडी आली होती, पाणी भरत होते. इथे बघा चहानं झाकून ठेवलं मी. आणि आता लिंबाचा रस आहे ना, 1 2 3 थेंब. तो पण कशाला आखडते पडायला.
चला चहा पिऊया. कुणाला वाघ्या आला काय घरी? हा तर भरपूर अशी झोप काढून झाल्यानंतर आता मी शूटिंगला सुरुवात केली. आजने मी थोडासा जरा आळस केला, म्हणजे कंटाळा केला हो. म्हणजे रोज काम करून करून पण आपल्याला थकायला होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं की जरा रिलॅक्स होऊया. म्हणजे सकाळी शूटिंग केलं, त्याच्यानंतर मी काही फोन हातामध्ये घेतलेलाच नाही आहे. आता संध्याकाळ झाले, वाजले 5:30 झालेत, 4:45 झालेले आहेत. आत्ताच कुणाल जावांशी बोलणं झालं फोनवरती आणि म्हटलं चला आता शूटिंगला सुरुवात करूया. थोडंसं जरा बागेतलं काम करते, म्हणजे फारसं असं काही करायचं नाही आहे. सकाळी मी केलेलं आहे बहुतेक. थोडं जरा माती वगैरे ना वर खाली करायचे आणि हे जे 2 वाफे आहेत ना जरा पाणी वगैरे घालायचं आहे आणि काय नाही. म्हणजे म्हटलं जरा रिलॅक्स राहूया. मी पण इतकी थकले ना. 1 मिनिट मी जरा बसते खाली आणि मग तुमच्याशी बोलते. मला पण असं खूप असं कंटाळा आलेला आहे. असं वाटतं की 2 दिवसाचा ब्रेक हवा आहे म्हणून कामापासून, म्हणजे सगळ्यातपासून. असं कुठेतरी निवांत असं बसावं, कुठेतरी जावं लांब आणि शांत असं राहावं, असं सगळं वाटतं आहे मला. आणि हे पण गरजेचं आहे. आपण बघा रोज तेच काम करून ना कंटाळतो कधी कधी, नको वाटतं. पण शेवटी काय असतं की आपण आपल्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही, त्याच्यामुळे करावं लागतं. तर मला पण कधी कधी कंटाळा येतो आणि आत्ता मला असं वाटू लागलं आहे की 1-2 दिवसाचा ब्रेक हवा आहे म्हणून. बघू आता, जाऊ काहीतरी करायला हवं. तर म्हटलं चला आता थोडंसं जरा निवांत झालेलं आहे तर जरा बागेकडे बघूया. इथे जरा आलं ना की बरं वाटतं, थोडंसं थकवा वगैरे कमी होऊन जातो आणि म्हणजे रिलॅक्स वाटतं जरा. तर ही आपली रोपं बघा मटारची छान अशी तयार झालेली आहेत. त्याला जरा वर खाली करते, तुम्हाला मी दाखवते. ते झालं आणि जेवणाचं सांगते. आज दुपारी मी काय फारसं काही केलेलंच नाही. आज बहुतेक करून मी आरामच केलेला आहे. फक्त खिचडी केली, सकाळी पोटभर नाश्ता एवढा केला होता, मात्र दुपारी जेवणाचं काही फारसं केलं नाही. आता रात्रीच्या वेळेस म्हटलं छान काहीतरी असं बनवू. छान म्हणजे आपलं नॉर्मलच जेवण बनवायचं आणि खायचं. असं कंटाळा येतो कधी कधी, कंटाळा. ब्रेक हवा आहे, ब्रेक थोडासा. मला एक गोष्ट बघा सांगता राहून गेली. आता मी इथे उभी होती ना, हे आपलं जांब आहे ना, त्याचं झाड आहे आणि हा गुलाबी रंगाचा, लाल नाही गुलाबी रंगाचा जांब आहे आपल्याकडे आणि तो मोहरायला की नाही सुरुवात झालेली आहे. मी आत्ताच बघितलं ना, आतल्या साईडला ना मोहर येतो आहे बारीक बारीक. तुम्हाला पण दाखवते थोड्या वेळाने. त्याच्या आधी हे बघा. आणि आपली जी काजूची रोपं आहेत ना, ती सुद्धा छान प्रकारे मोहरलेत. ती पण तुम्हाला मी दाखवलं नाही आहेत. मी असा विचार केला की दाखवीन पण कामाच्या ह्याच्यामध्ये एवढं सगळं झालं ना की सगळं विसरायला झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवीन नंतरला. आज नाही दाखवलं तर उद्या तरी दाखवीनच मी. चला तो मोहर बघूया आपण, जामचा मोहर बघूया. आणि खूप छान आहे आपला हा जाम नाही जांब, गुलाबी रंगाचा जाम. म्हणजे गेले 2 वर्ष झाले ते फळ द्यायला की नाही सुरुवात केली आहे, म्हणजे कमी प्रमाणामध्ये. आत्ता हे झाड की नाही बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे, त्याच्यामुळे यावर्षी भरपूर धरण आहे ते. हे बघा, हे आपलं जामचं झाड जे आपल्या घराच्या समोरच आहे. बघा इकडे आहे ना. आणि आतल्या साईडने तुम्हाला मी दाखवते. 1 मिनटं. ते बघा वरच्या साईडला हे दिसतं तुम्हाला बारीक बारीक बघा फुलाला सुरुवात झालेली आहे. आमचं की नाही कालच लक्ष गेलं आणि इथे पण अजून फुलोऱ्या यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे मोहरायला बघा सुरुवात झालेली आहे. ते बघा वरच्या साईडला. आता जेव्हा ते तयार होईल ना, ते इतकं सुंदर आहे ना, म्हणजे चवीला पण खूप छान आहेच. आणि रंग तर इतका भारी आहे ना की बघूनच माणूस आहे ना एकदम हे होऊन जाईल, इतका छान आहे. चला आता काही दिवसांनी ह्याला पण फळं धरतील. बागेत आल्याशिवाय चैन नाही पडतो. आता ही बघा, ही मटारची रोपं आपली हे बघा छान अशी सुटायला सुरुवात झालेली आहे. त्याची जरा माती ना वर खाली करायची. ही बघा, त्याला मातीचा भराव पण द्यायचा आहे. जरा मातीशी ढिली करायची असं, मग ती छान अशी वाढतात. पाणी टाकावं लागेल. हे बघा असे दोरे सगळे. हे अजून काय वाढले नाहीत, हे लहानच आहेत. तर हे पटकन जरा करून घेते. वाघ्या कुठं गेला? ते कोणतरी माणसं आली होती. गोंडे बघा किती सुंदर आहेत ना.
त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडलं त्याच्यामुळे जरा वेगळं वाटतंय. ही फुलं काल पाठवायची होती मुंबईला, पण इतकी घाई झाली होती त्याच्यामुळे राहिलं पाठवायचं. त्याच्यामुळे फारसं काही मी पाठवलं नाही. बघा किती छान वाटतात. ही पूर्ण फुललेत फुलं, ही काढून घ्यायला हवी. छान वाटतं ना बघायला. हा बघा आला. कुठं गेला रे? हां, आज शेरूला सकाळपासून सोडलेला होता आणि ह्याला आता सोडलेलं आहे. दादाचं आमच्या ऑफिस चालू आहे ना, दादा आहे काम करते. हां, कुठे गेला तू गुड्डिया? हां, जरा चावून लागली का त्यांचं सुरू होते. बघा आता लाडेगोडी करते. लाडेगोडी करते बघा. ड्रेसच्या आतमध्ये हे घुसला लाडेगोडी. चल मला काम आहे, चल जरा तण बिन काढून घेऊया ह्यातलं. हे बघा कसं गवत बिवत जरा पालेभाजी छान झाली आपली. गुंड्या, ए वाघ्या गुंड्या जाऊ नको तर लांब इथे बस. बस इथं शांतपणे बस. बशा बशा. हां बशा खाली शांतपणे. गुड बॉय गुड बॉय. हे बघा ह्या वेलीकडे बघा लक्ष गेलं. शेंगा बघा कशी छान तयार झाल्यात आणि मला असं वाटतं ह्या काढून घ्यायला पाहिजे ना, तर ह्या सुकून जातील आणि सुकल्यानंतर मग जून होती ना, ही वरची साल आहे ना जून होऊन जाईल, भाजी छान नाही लागणार. त्याच्यामुळे ह्या काढूनच घेते. बघा किती लागलेत, बापरे भरपूर आहेत. ह्या साईडला पण आहेत बघा, जमिनीवरती लोळत आहेत एवढं झालेत. वेल खूप छान झाली. ही काढूया चला, आपल्याला भाजी बनवायला होईल संध्याकाळला. काढते सगळ्या आणि तुम्हाला दाखवते नंतरला. छान अशी वर गेली वेल बघा इथपर्यंत. होऊन गेले. चला ही बघा इतकी भाजी निघाली आणि ही गोंड्याची फुलं काढून घेतली. ती आता फ्रीजमध्ये ठेवते झाकून व्यवस्थित. चला आता घरातलं थोडंफार केर कचरा काढूया संध्याकाळचा. का आलं, कोणाला शोधतोय? तो काय इथे आहे? तो मगाशी होता तिकडे गेला असेल. त्या पोरी आलेल्या ना आरोही आणि मृण्मयी, त्यांच्या मागे गेला. हा बघ कसा. अगे हे घेऊन जा, तर मी कचरा काढून घेते. कुणाल जेवण म्हटलं काय करायचं? काय करू? डाळ भात. डाळ भात खाणार तू? डाळ भात. दुपारी खिचडी खाल्ली, आता डाळ भात खायचा. ही फुलं ही एक मला वाटतं किती 4-5 दिवस झाले ही स्टोअर करून ठेवलेली. टवटवीत आहेत टवटवीत. आता ही बाकीची पण टाकते. ही आत्ता काढलेली फुलं आहेत. छान झाली आता. म्हणजे मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये ना भरपूर अशी जमा होतील देवपूजेसाठी. मस्त फुलं आहेत. जवळजवळ 15-20 फुलं आहेत. मस्त वाटतं. हे बघा आहे ना, जाऊ दे फ्रीजमध्ये. तर गोंड्यांची फुलं बघा मी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेत ना, तशीच चाफ्याची फुलंसुद्धा जमा करून ठेवलेली आहेत. आणि मला असं वाटतं की आता फक्त 2च दिवस बाकी आहेत देवपूजा करायला आणि 2 दिवसानंतर देवपूजा की नाही चालू होऊन जाईल. म्हणजे गेले 20 ते 22 दिवस झाले देवपूजा आपल्या घरामध्ये झालेली नाही आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला सुतक लागलेले आहे त्याच्यामुळे. पण आता 2 दिवसामध्ये देवपूजा आपली चालू होऊन जाईल. म्हणजे मी अगदी आतुरतेने वाट बघते कधी तो दिवस येतोय ते. तर इथे आता मी रात्रीच्या जेवणाला बघा सुरुवात केलेली आहे. चपातीचं पीठ अगोदर मळून ठेवलं आणि त्याच्यानंतर आता ही भाजी काढली होती ना, ती चिरून वगैरे सर्व तयारी करून घेतली. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, परत आलं लसूण, भरपूर असा कांदा घातला आहे, टोमॅटो, सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि त्याच्यानंतर चिरलेली ही भाजी म्हणजे वालीच्या शेंगा. आमच्याकडे या भाजीला वालीच्या शेंगा म्हणतात आणि काही जण ह्याला चवळीच्या शेंगा पण म्हणतात. तर आमच्या इथे गावी ना वालीच्या शेंगाच म्हणतात, त्याच्यामुळे मी पण या भाजीला वालीची शेंगच म्हणते. आणि ही भाजी चवीला इतकी छान लागते ना. आपल्या बागेतली ही ताजी भाजी आहे त्याच्यामुळे म्हणजे चवीला अप्रतिमच भाजी आहे ती.
खूप मस्त लागते. तर इथे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर भाजी घातली आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे, कोथिंबीर घातले आणि स्लो गॅस करून ही भाजी शिजत ठेवायची. 5 मिनिटामध्ये भाजी आपली शिजून जाते. चला, भाजी बघा आपली झालेली आहे आणि इथे ही शेवटची चपाती. गॅस बंद करते, आपण गॅस बंद करते. आणि ही शेवटची चपाती असते ना, मी कोरीच करते आणि थोडीशी जाडी असते. मला ना जाडी चपाती आवडते, त्याच्यामुळे आता ही अशी तव्यावर ठेवते, कडक होईल जरा. आणि ही वाघ्या अशा त्यांच्यासाठी काढले, जरा गार करते आणि दोघांना देते. तेल नाही लावले बघा, सुकी काढले. जेवण वर करून झालं. हा बघा शेट आपला वर बसलाय, दुसरा शेट तो बघा झोपलाय खाली. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.